पूजा, तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमच्या मनात असे प्रश्न किंवा असे विचार आले का, की सगळं ऑनलाईन हे हल्ली म्हणजे जेन्युइन नसतं, बरोबर? की काही बरोबर. ठिकाणी खूप फसवलं जातं, की काही म्हणजे गोष्टी असू शकतात. तर असं तुम्हाला आधी विचार पडला का, की हा प्लॅटफॉर्म खरोखर जेन्युइन आहे का, किंवा इथे खरोखर शिकायला मिळतं का, किंवा इथे खरोखर अर्निंग होते का? तर असे प्रश्न तुम्हाला जेव्हा तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या थ्रू इथे जॉईन झालं, बरोबर? बरोबर. आयदर तुम्ही इंस्टाग्रामवरती रील बघितली किंवा पोस्ट बघितली किंवा व्हॉट एव्हर. सो हा. तुम्हाला असे मनात प्रश्न आधी आले का, की हा खरोखर प्लॅटफॉर्म जेन्युइन आहे का? ऍक्च्युली बघा मॅडम, एकतर मी या आपल्या प्लॅटफॉर्मशी ना मी इमोशनली सुद्धा खूप अटॅच आहे. कारण काय, तर मी एकतर स्वामींना खूप मानते. तर मी घरात होते ना, तर एक काय आहे ना, रोज तेच तेच रुटीन आहे ना, थोडंसं मला डिप्रेशन यायला लागलं होतं. कारण दोन दोन मुलांचं करणं एवढं इझी नाही, आणि खूप मला मग पेशन्स पण मला ठेवायला लागायचे, आणि थोडंसं मी एक नाही का असं इमोशनली हे झाले होते. तर मग अशा वेळी मी स्वामींना सारखं म्हणायचे की स्वामी, मला घरात बसून सुद्धा मला काहीतरी करता यावं, असं काहीतरी मला तुम्ही द्या, की मला घरात बसून म्हणजे माझ्या मुलांकडे पण लक्ष ठेवता येईल मला, आणि माझ्या नवऱ्याला पण हातभार लावता येईल आणि शिकता येईल. तर आणि बरोबर बघा ना, आता त्याच पिरियडमध्ये मी जेव्हा इंस्टाग्राम स्क्रोल करताना बरोबर मला डिझी सर्कलचे रील्स माझ्या समोर आल्या. त्यानंतर मग मी सगळी चौकशी केली, मी सगळ्या डिटेल्स काढल्या, खरंच आहे का, फ्रॉड आहे का, लिगल आहे, सगळं मी सर्च केलं, आधी माहिती काढली, आणि सगळे डॉक्युमेंट्स वगैरे चेक केल्यानंतर बाकीचे जे आधी जुने मेंबर्स आहेत त्यांची जर्नी वगैरे मी सगळी पाहिल्यानंतर मग मी आपल्या प्लॅटफॉर्मला जॉईन केलं. तर त्यानंतर मला खात्री झाली आणि कुठेतरी एक जेन्युइन पण वाटलं, की चला आता हे माझ्या समोर आलंय, आणि जेव्हा लिगल डॉक्युमेंट दिसतात सगळे, आणि इतरांचं इन्कम सुद्धा मला जेव्हा दिसतंय, तर मग मला एक खात्री पटली की नाही, हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी जेन्युइन आहे, इथं आपल्याला ग्रोथ करता येणं शक्य आहे. किमान आपण प्रयत्न तर करून बघूया, सुरुवात तर करून बघूयात, घरात बसून आपण तेवढं तरी करू शकतो. तर त्यासाठी मग मी जॉईन केलं. आणि आता सुद्धा मला खूप जण विचारतात की हे फ्रॉड आहे का, फेक आहे का. तर मग त्यांना पण मी सांगते की तुम्ही माझी इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा, किंवा आपली डिजी सर्कलची वेबसाईट चेक करा, लिगल डॉक्युमेंट सगळे मी त्यांना पाठवते. त्याच्यानंतर मग त्यांना पण खात्री होते की नाही, आपलं हे प्लॅटफॉर्म आहे, ते जेन्युइन आहे, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे.